हॅलो, गुड मॉर्निंग. मी वर्षा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते आहे. तर सर्वात प्रथम तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर आता इथे वाजलेले आहेत पहाटेचे 5:30 आणि मी तशी सकाळी 5लाच उठते पहाटे. तर 5ला उठून मी गरम पाणी करून वगैरे घेतलं आहे आणि पीठ भिजवलं आहे आणि आता इथे टाकलेली आहे गवारीची भाजी शिजायला. तर कांदा वगैरे सगळं प्रिपरेशन अगोदर करून घेतली. तेलामध्ये जिरी, मोहरी, कढीपत्ता आणि कांदा परतून घेतला. त्यामध्ये गवार स्वच्छ धुतली आणि मग टाकलेली आहे. तर आता चवीनुसार मीठ टाकलं आणि झाकण ठेवणार आहे. झाकणामध्ये थोडंसं पाणी टाकायचं. तर काय होतं, झाकणामध्ये जर पाणी टाकलं ना तर भाजीला चव वेगळीच येते, भाजी पटकन शिजली जाते. अशा ह्या छोट्या छोट्या गोष्टी जर आपण केल्या तर काम पण खूप फास्ट होतं आणि चिडचिड पण होत नाही. तर सकाळी लवकर उठलं ना तर भरपूर सारी कामं होतात, फ्रेश वाटतं आणि सकाळी लवकर उठल्याचे फायदे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहणार आहेत. तर मी सकाळी उठून कशा पद्धतीने माझी कामं मी आवरते. तर आता इथे मी चपाती बनवायला घेतली, एकीकडे भाजी शिजायला टाकली. अगदी 15 ते 20 मिनटामध्ये माझा सकाळचा टिफिन बनवून होतो. तर अशा पद्धतीने इथे सरांसाठी मी सकाळी टिफिन बनवते आणि त्यानंतर भाजी बनवलेलीच असते. मुलांना मी नंतर गरम गरम चपाती बनवून देते टिफिनला आणि नाश्त्याला. तर असं माझं रोजचं रुटीन आहे, तुम्ही पाहतच आहात. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ आवडलास तर जास्तीत जास्त शेअर करा. तर सकाळची आपण जेव्हा सकाळी लवकर उठतो ना तर भरपूर सारी आपली कामं होतात, स्वतःला ॲक्टिव्ह फील होतं आणि कशा पद्धतीने सकाळी लवकर उठल्यावर कशा पद्धतीने कामं उरकायची, काय काय करायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा. तर आता इथे बघा, मी चपाती बनवून घेतली, त्यांच्या टिफिनला जेवढे हवे तेवढ्या मी करून घेतल्यात. भाजी पण शिजत आलेली आहे. थोडंसं एक 2 ते 3 मिनटं मी ठेवणार आहे. त्यानंतर मी दाण्याचा कूट टाकून मग आपल्याला पुन्हा ती व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने आता मी परत झाकण ठेवलेलं आहे. थोडीशी मला कच्ची वाटली भाजी, त्यामुळे मग मी आता परत झाकण ठेवलं आहे. एकीकडे लगेच दूध तापायला ठेवलेलं आहे. असं सकाळचं नॉनस्टॉप हे 15 ते 20 मिनटं माझं काम असतं. म्हणजे सरांचा टिफिन बनवण्यासाठी अर्धा तास मला खूप झाला. परंतु मी सकाळी 5ला उठले. अगोदर मी प्रिपरेशन करूनच ठेवते, आदल्या दिवशी भाज्या वगैरे कट करून ठेवते, म्हणजे धावपळ आणि घाई होत नाही सकाळी. तर आता इथे मी चहा पण ठेवलेला आहे त्यांच्यासाठी. सकाळचा ते अर्धा कप चहा घेतात आणि तो पण लाईट गोड, त्यामुळे मी थोडीशी अशी साखर टाकते. मोस्टली आम्ही गुळाचा चहा करतो आहे, परंतु आता गूळ संपलेला आहे त्यामुळे मी इथे साखर टाकली आहे. तर आता इथे भाजीमध्ये मी दाण्याचा कूट टाकून घेते आहे. तर भाजी आता शिजत आलेली आहे. तर हे बघा, तर थोडासा असा जाडसर दाण्याचा कूट करून ठेवला ना की पटकन इझी घ्यायला बरं पडतं. आणि अशा पद्धतीने भाज्या, सुक्या भाज्यांना दाण्याचा कुटाचाच वापर करते मी. तर आता भाजी झालेली आहे. पाणी मी झाकणातलं ओतून दिलं आहे आणि आता भाजी तुम्ही बघू शकता. हे बघा, अगदी चटपटीत अशी गवारीची भाजी झालेली आहे, खायला खूप छान लागते. तर आता एकीकडे भाजी झाली आहे, चहा मस्त उकळतो आहे, असं छान स्मेल सुटला आहे. आलं आणि वेलची घातलेली आहे. तर तुम्ही बघू शकता आता उजळलेलं आहे आणि आता वाजलेले आहेत 6:45. तर अगदी म्हणजे कामावर झटपट उरकली ना की बरं वाटतं सकाळी सकाळी. तर आता इथे 6:45 वाजले, सरांचा जायचा टाईम झालेला आहे. तर इथे मुलं अजून झोपलेली आहेत आणि मी आता इकडे माझं सगळं बेडरूम वगैरे आवरून घेते आहे. तर पडदे वगैरे उघडलेत आणि घरामध्ये छान असा प्रकाश वगैरे, हवा आली की फ्रेश वाटतं स्वतःला. तर स्वतःला फ्रेश ठेवण्यासाठी, घराला फ्रेश ठेवण्यासाठी सुद्धा ह्या गोष्टींची सवय जर आपण केली सकाळी लवकर उठून, तर अगदी घर नाही, घरातील माणसं देखील दिवसभर प्रसन्न आणि अगदी आनंदी राहतात. तर हे बघा, असं आपल्याला बघायला पण छान वाटतं. सकाळी लवकर उठलं ना की पटपट अशी कामं उरकली की अर्धी कामं झाल्यासारखे वाटतात. त्यामुळे मग मी जे मुलं उठेपर्यंत जी रेग्युलरची सकाळची मॉर्निंगची कामं आहेत ती उरकून घेते. तर बेडशीट वगैरे, पुन्हा अंथरुणाच्या कपड्यांच्या घड्या वगैरे घालून घेते आहे. त्यानंतर मग काही कपडे, आता कसं पावसाळ्याचे दिवस आहेत, कपडे पण सुकत नाहीत, काही वेळेला सुकतात ऊन पडलं की. मग आता हे असे कपडे चेअरवर वगैरे इकडे तिकडे टाकलेले आहे, कारण फ्लॅटमध्ये म्हटलं तर रशी वगैरे बांधायला जागा नसते आणि कुठे बांधावा हा प्रश्न पडलेला असतो. त्यामुळे मग असं चेअरवर, खिडकीमध्ये वगैरे अशी मी टाकलेली असतात. मग ती कपडे जी सुकलेली आहेत त्याच्या घड्या वगैरे घालून घ्यायच्या आणि पुन्हा मग जी काही ओलसर
थंड वगैरे पडलेली असतात ती पुन्हा अशा हवेवर टाकायची. तर आता इथे जे अस्तव्यस्त सामान पडलेलं आहे ते सगळं नीटनेटकं व्यवस्थित करून घेते. जे हाताला लागेल ते सकाळी सकाळी उठल्या उठल्या कामं केली ना की मग भरपूर सारी कामं उरकली जातात आणि दिवसभरात भरपूर सारी कामं होतात, परंतु आपण केली तर. त्यामुळे सकाळी लवकर आपण उठलो ना की आपल्याला स्वतःला पण फ्रेश वाटतं आणि काही ज्या सवयी आहेत त्या स्वतःला आपण लावून घेतल्या ना तर खरंच दिवसभरात असं आपल्याला थकवाही देखील जाणवत नाही. अगदी तुमचं आत्ताचं जे एज आहे त्याच्या एज नुसार तुम्ही अगदी 5 ते 6 वर्षांनी कमी दिसायला लागता. तर अशा पद्धतीने स्वतःला फिट पण ठेवलं पाहिजे. तर आता इथे मी मुलं उठेपर्यंत कचरा वगैरे सगळं काढून घेते आणि आता मोठं घर म्हटलं की खूप सारी कामं पडतात. कचरा काढायचा, पुन्हा फरशा वगैरे सगळं जिथल्या तिथे व्यवस्थित वस्तू वगैरे ठेवायच्या. आणि कसं होतं की आपण ज्या सवय लावू त्यावर डिपेंड असतं. तर आपल्याला जशा सवयी आहे, आपण जसं घरामध्ये वावरतो तसंच मुलं पण कॅच करतात आणि मुलांवर पण तेच संस्कार होतात. त्यामुळे जर आईवडिलांनी जर आपण असं ॲक्टिव्ह राहून सगळी कामं अशी आपण वेळच्या वेळेवर जर केली तर मुलंसुद्धा ते ऑब्झर्व करतात आईवडिलांना आणि मग त्या पद्धतीनेच ते पण वागायला लागतात किंवा त्यांच्यावर तसे संस्कार होतात. तर असं आहे. त्यामुळे आपणच आईवडिलांनी अशा पद्धतीने त्यांच्यासमोर वागायचं की मुलांमध्ये सुद्धा ती मॅच्युरिटी येईल किंवा त्यांनासुद्धा जबाबदारीची जाणीव लवकर येईल आणि तेही असं जबाबदारीने वागायला लागतात. त्यामुळे आपण अशा ह्या सवयी लावण्या अगोदरच मुलं स्वतःला त्या सवयी लावून घेतात. तर असं आहे. त्यामुळे सकाळी सकाळी लवकर उठून मुलांसमोर आपण जर अशी वेळच्या वेळेवर टाईम टू टाईम घड्याळाच्या काट्यावर जर कामं केली तर मुलंसुद्धा तशा पद्धतीने स्वतः कामं करायला शिकतात. तर असं आहे. तर मुलांनाही मी अशा सवयी लावलेल्या आहेत की लवकर उठायचं. परंतु आता कसं होतं की त्यांना वेळ असा मिळत नाही. होमवर्क असतो, खेळायला जायचं असतं, परंतु खेळायला पण आता ते जात नाही कारण काही ॲक्टिव्हिटीज असतात. भरपूर सारा त्यांना स्टडी वगैरे असतो. एक्झाम आता होऊन गेली आहे, त्यांचे मार्क्स पण छान पडले त्यांना. त्यामुळे आता कसं थोड्या वेळ स्कूल पण लेट असल्यामुळे मग मी नाही त्यांना लवकर उठवत. मग ते 8पर्यंत उठतात आणि 8-8:30पर्यंत सुट्टीच्या दिवशी मुलांनी उठलंच पाहिजे. तर लहान असल्यामुळे मग मी पण त्यांना झोपू देते. कारण काय होतं की दिवसभर स्कूल असतं आणि संध्याकाळी परत आल्यानंतर नाश्ता वगैरे करून पुन्हा होमवर्क करायला बसतात. थोड्या वेळ मिळाला तर जातात खेळायला, नाही तर मग काही अभ्यास वगैरे असला की मग तोच करत बसतात. त्यामुळे मग मी त्यांना थोडंसं लेट उठवते आणि मग तोपर्यंत ते उठेपर्यंत माझी ही सगळी मॉर्निंगची कामं आहे, स्वच्छतेची, क्लिनिंगची, तर ही मी पटपट झटपट अशी आवरून घेते. तर असं आहे. तर आता इथे सगळा कचरा वगैरे काढून घेतला की सगळं फर्निचर वगैरे पुसायचं असतं, सोफा वगैरे झटकायचा असतो आणि हे रोजची कामं केली ना की घर खूप स्वच्छ राहतं. आपल्याला सणासुदीला सुद्धा जास्तीचं कामं पडत नाही साफ करण्यासाठी. म्हणजे ही जे हाताला लागेल ती जर कामं आपण रोजची रेग्युलर केली ना की मग आपल्याला सणसुदी आली किंवा अचानक असे गेस्ट आले, पाहुणे आले तरी आपल्याला काही असं जास्तीची कामं पडत नाही. म्हणजे घर नेहमी असं स्वच्छ टापटीप राहतं. तर आता इथे माझा हॉल वगैरे क्लीन करून झाला आहे आणि अशा पद्धतीने हे बघा मी सगळं असं झाडलोट वगैरे करून घेतलेली आहे आणि ही सगळी कामं माझी सकाळी आंघोळीच्या अगोदरची असतात आणि त्यानंतर मग मी माझं स्वतःसाठी वेळ काढते. तर मला अजून व्यायाम वगैरे करायचा आहे. पुन्हा आता हे बाहेरचा कचरा वगैरे काढायला येतात, परंतु आपल्या दारापुढे जर आपण स्वच्छ क्लीन ठेवलं की मग कसं होतं की घर पण प्रसन्न राहते, लक्ष्मी सतत त्या घरामध्ये सुवास करते. तर असे काही आहेत कारणं त्याच्या पाठीमागे. त्यामुळे आपलं घर, उंबरठा, घराच्या पुढचा परिसर नेहमी स्वच्छ कायम असा ठेवावं. तर आता इथे रोज कचऱ्यावाले वगैरे येतात, परंतु तरीही मी असं अधूनमधून वरती दरवाजाला असं फरशी पुसताना वगैरे असं क्लीन दारापुढे मी करत असते. कुठे जाळी वगैरे आहे की मी बघत असते, उंबरठा वगैरे स्वच्छ पुसत असते. म्हणजे घरात येणाऱ्याला पण प्रसन्न वाटतं आणि आपल्यालाही देखील प्रसन्न वाटतं आणि त्या घरात नेहमी लक्ष्मीचा सुवास असतो. तर असं आहे. आता ही माझी सगळी कामं झालेली आहेत, तुम्ही बघू शकता. अगदी 1 ते 1.5 तासामध्ये मी झटपट अशी पटपट कामं उरकून घेतली. आता मी इथे घेतलेला आहे व्यायाम करायला. म्हणजे हा माझा रोजचा रेग्युलरचा व्यायामाचा टाईम आहे.
7 सव्वा 7पर्यंत मी क्लिनिंगचं म्हणजे झाडलोट वगैरे आवरते. त्यानंतर मी व्यायाम करायला घेते. तर व्यायाम करता करता मला कधी 1 तास होऊन जातो तो देखील कळत नाही आणि ही सवय झालेली आहे. त्यामुळे अगदी मला स्वतःला फ्रेश वाटतं आणि स्वतःला फिट ठेवण्यासाठी, फ्रेश ठेवण्यासाठी आपण ही स्वतःला सवयी रोजच्या लावलेल्या पाहिजेत की सकाळी झटपट अशी कामं उरकून स्वतःसाठी वेळ काढून व्यायाम हा केलाच पाहिजे. व्यायाम केला तर तुम्ही फिट राहाल बघा. तर सगळ्या आजारांवर स्वतःला फिट ठेवण्यासाठी, आनंदी ठेवण्यासाठी त्यावर एकमेव उपाय म्हणजे व्यायाम. त्यामुळे व्यायाम हा रेग्युलर तुम्ही अर्धा तास तरी केला पाहिजे, किमान अर्धा तास. तुम्ही जरी वर्किंग वुमन्स असाल तरी स्वतःसाठी 15 ते 20 मिनटं हे काढलेच पाहिजे. तर अशा पद्धतीने मी पोटावर पुन्हा जे बॉडी पार्ट आपले जिथे जिथे अतिरिक्त चरबी आहे ती रिड्यूस होण्यासाठी मी व्यायामाचे प्रकार इथे रोजचे रेग्युलर करत असते. आणि भरपूर सारे व्यायामाचे प्रकार आहे, आपण करेल तेवढे थोडेच आहेत. हे माझे रेग्युलरचे मी रोजचे वेगवेगळे असे करत आहे आणि सगळे असे स्ट्रेचिंगचे करते, जेणेकरून आपले जे साईड फॅट्स आहेत, पोटावर जे अतिरिक्त चरबी आहे, ब्रेस्टवर, आर्म्सवर, हे सगळे हळूहळू रिड्यूस होते. परंतु ह्या रोजच्या आपण जर सवयी केल्यात तर अशा पद्धतीने आहे. मग त्यासाठी आपल्याला काही योगा सेंटर किंवा काही जिम वगैरे जॉईन करण्याची गरज नाही. आपण घरातल्या घरात देखील अगदी साध्या पद्धतीने तुम्ही अशा प्रकारचे व्यायामाचे प्रकार तुम्ही करू शकता. तर आता हे बघा, अशा प्रकारे मी पर्वतासन, धनुर्वासन किंवा भरपूर सारे व्यायामाचे प्रकार आहेत. तर अशा पद्धतीने मी जे रेग्युलरचे आसनं आहेत ते मी असे रेग्युलर घरातल्या घरातच करते आणि मला खूप फ्रेश वाटतं. अगदी स्वतःला फिट आपण जर ठेवायचं असेल तर ह्या गोष्टी आपण रेग्युलर अशा आपल्या आचरणात आणल्याच पाहिजे. तर तुम्ही नसेल सवयी तुम्हाला तर तुम्ही करून बघा. अशा चांगल्या जर सवयी लावल्या आपण तर आपल्याला सुद्धा छान आणि फ्रेश वाटतं. परंतु मुलंसुद्धा हळूहळू त्यांनाही सुद्धा फिटनेसचं क्रेज होतं आणि तेही फिट राहतात. तर असं आहे. तर अशा पद्धतीने मी हे व्यायामाचे प्रकार करते. आपले जे शोल्डर किंवा बघा आपण दिवसभर काम करतो आणि सतत असं खाली झोकून राहतो किंवा तुम्ही जर वर्किंग वुमन्स असाल, सतत तुम्ही लॅपटॉपवर काम करत असाल तर तुमच्या मान पेन करायला लागते. शोल्डर, पुन्हा आपल्या पाठीचा भाग, बॅक साईडचा अगदी असा पेन व्हायला लागतो आणि एकदा 30-35 ओलांडली ना की हे शारीरिक प्रॉब्लेम्स सुरूच होतात. तर त्यामुळे अशा पद्धतीने आपण हे जर व्यायाम केले ना तर मग आपलं बॉडी अशी हळूहळू पेन व्हायची राहते आणि आपण फिट राहतो. तर असं आहे आणि मला खूप फ्रेश वाटतं. अगदी माझी पण असं सतत खाली कामं करण्यासाठी झोकून आपण पुढे राहतो आणि मग मान वगैरे पेन करते. त्यामुळे मग मी अशा प्रकारचे व्यायामाचे प्रकार करते आणि मग मला थकवा जरी जाणवला तरी तो असा दूर होऊन जातो व्यायाम केल्यानंतर. तर तुम्ही बघा, व्यायाम केल्यानंतर जेवढा आपला घाम खाली टपटप पडेल तेवढे आपल्या शरीरातील टॉक्सिन बाहेर पडतात आणि आपल्याला फ्रेश जाणवतं. तर अशा पद्धतीने हे भरपूर सारे व्यायामाचे प्रकार आहे. तर आता हे स्ट्रेचिंग बघा, पाय वगैरे असे आपल्याला स्ट्रेच बसतो पायांना आणि बॉडीला. तर असे पूर्णपणे स्ट्रेच बसून आपले जे शरीरातील अतिरिक्त चरबी आहे ती हळूहळू रिड्यूस होते. तर अशा पद्धतीने हे व्यायामाचे प्रकार आपण केले पाहिजे. व्यायाम हा बेस्ट आहे सगळ्या कारणांवर. त्यामुळे व्यायाम तुम्ही सतत करत राहा. जसा वेळ मिळेल तसं तुम्ही वॉक, व्यायाम, पुन्हा आपल्या खाण्याच्या सवयी ह्या स्वतःसाठी आपण ह्या गोष्टींची सवय केली पाहिजे. जेवढा घाम जाईल तेवढं चांगलं असतं आणि घाम टपटप पडेपर्यंत आपण एक्सरसाइज करायची आहे. तर आपल्या शरीरातील टॉक्सिन बाहेर पडतात आणि खूप फ्रेश वाटतं. अगदी दिवसभरामध्ये थोडा देखील थकवा जाणवत नाही. तर बरेच जण मला इन्स्टालाही कमेंट्स करतात की मॅडम तुम्ही योगाला जाता का किंवा जिमला जाता का? तर मी योगाही बाहेर जात नाही योगाला आणि जिमलाही जात नाही. मी घरीच मला वेळ मिळेल तसं मी असा व्यायाम करत असते. सकाळी नाही वेळ मिळाला तरी संध्याकाळी मी करतेच. मोस्टली मी सकाळीच करते, परंतु कधीतरी काही बिझी शेड्यूल असलं किंवा काही कामाची दगदग, तब्येत बरी नसेल तरच माझा व्यायाम मिस होतो. नाही तर मी सकाळचा माझा हा ठरलेला टायमिंग आहे. अर्धा-पाऊण तास मी स्वतःसाठी वेळ काढून असा व्यायाम, मेडिटेशन, ओमकार करत असते. मेडिटेशनचे पण खूप सारे फायदे आहेत. मेडिटेशन केल्याने
आपली स्मरणशक्ती वाढते, पुन्हा आपण कॉन्सन्ट्रेशन करायला लागतो आणि आपले माइंड फ्रेश राहतं. डोक्यामध्ये असले कसलेही निगेटिव्ह विचार येत नाही. आपण स्वतःच्या कामावर फोकस करून आपण स्वतःमध्येच असं बिझी राहतो. हे व्यायामाचे फायदे आहेत, त्यामुळे व्यायाम हा केला पाहिजे. तर माझा व्यायाम करून झालेला आहे आणि अर्धा तास मी व्यायाम केला. तर असा रोज मी पाऊण तास 1 तास जसा वेळ मिळेल तसं मी करत असते सकाळचं आवरून, आणि खरंच खूप छान फ्रेश वाटतं. तुम्ही पण सुरुवात करा आणि ॲक्टिव्ह राहा. छान वाटेल, तुम्हाला दिवसभर फ्रेश वाटेल. तर आता व्यायाम झाला आहे, तर आता मी बाकीचं सगळं आवरून घेते. तर आता तुम्ही बघू शकताय की किती पसारा आहे किचनवर, आणि सकाळी सकाळी असा पसारा सगळ्यांच्याच घरी असतो. परंतु बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही. जर माझ्यासारखे तुम्ही होममेकर असाल तर स्वतःसाठी वेळ काढा, व्यायाम करा आणि फिट राहा. खरंच तुम्हाला खूप दिवसभराचा थकवा दूर होईल आणि दिवसभर तुम्ही ॲक्टिव्ह फील कराल. तर असं आहे, कारण मी आता बिलकुल टेन्शन घेत नाही, कारण कामं ही दिवसभरात आपल्यालाच करायची असतात. आता इथे मी पाणी गिझरचं बटन दाबलं होतं आणि एक 7 ते 8 मिनटामध्ये पाणी छान कडक तापलं जातं. तर आता मी इथे व्यायाम वगैरे झाले आणि आंघोळ करून घेते आहे. मुलं अजून झोपलेली आहेत. तर 8-8:30पर्यंत बघा माझी केवढी कामं उरकतात. त्यानंतर मग भरपूर सारी कामं असतात. आंघोळी झाल्यानंतर मग कपडे वगैरे भिजायला घालायचे, पुन्हा झाडांना पाणी वगैरे, गॅलरी वगैरे वॉश करायची, आणि मुलांच्या आंघोळी वगैरे झाल्या की मग दोन्ही बाथरूम धुवून पुन्हा कपडे वगैरे वॉश करून, अशी ही भरपूर सारी सकाळची कामं असतात. आणि माझ्याकडे कुठलीही मेड अशी नाही आहे. मी सगळं एकटी स्वतः कामं करते आणि स्वतः एकटी कामं करून पुन्हा व्हिडिओ पण शूट करायचा असतो. आणि तुम्हाला तर माहीतच आहे की ब्लॉगिंग म्हटलं की सगळं शूट करायला लागतं. मग इथे थोड्या वेळ करायचं, तिथे थोड्या वेळ करायचं, असं याच्यामध्येच माझा वेळ जातो. आणि त्यानंतर मग मी दुपारचा जो काही वेळ मिळतो मग त्यामध्ये मी रील्स बनवते, कुठे व्हिडिओ एडिटिंग करते, किंवा मग काही दळणं वगैरे, भाज्या वगैरे क्लीन करायच्या असेल तर अशा पद्धतीने माझी रेग्युलरची ती कामं मग मी दुपारच्या वेळामध्ये करते. परंतु 12पर्यंत मला ही सगळी नॉनस्टॉप माझी कामं असतात. अगदी मी काही मुलांसोबत नाश्ता, चहा वगैरे घ्यायला बसली तरच बसते, नाही तर मग माझी नॉनस्टॉप ही मॉर्निंगची कामं असतात. तर आता मुलांनी ब्रश वगैरे केलेला आहे आणि मृदुल मृणाल बोलले, आई आज आम्ही चहा, बिस्किट वगैरे खाऊ, टोस्ट वगैरे. तर म्हटलं ठीक आहे. मग त्यांना पण मी चहा वगैरे केला आणि मी पण चहा घेतला आहे बसून. त्यानंतर चहा घेतल्यानंतर आता इथे माझी देवपूजा. तर देवपूजा इथे माझी नित्यपूजा असते, ही तुम्ही पाहिलेलीच आहे बऱ्याच व्हिडिओमध्ये. तर इथे सगळं मी पूजा वगैरे पहिले करून घेतली. तसेच रांगोळी वगैरे काढली. ते कासव मी ठेवलेलं आहे त्यामध्ये पाण्यामध्ये, पुन्हा धूपदीप वगैरे लावून घेतलेला आहे. आणि आज मी करणार आहे महादेवाच्या पिंडीवर अभिषेक. तर आता कशा पद्धतीने करते हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतच आहे. तर चला. तर आता मी नित्यपूजा करून घेतली. महादेवाची पिंड इथे ताम्हणामध्ये घेतलेली आहे आणि त्यावर आपल्याला इथे पंचामृत घ्यायचं आहे. पंचामृत आणि एका पेल्यामध्ये, फुलपात्रामध्ये पाणी घ्यायचं आहे. तर आता आपण 1 चमचा आपण पंचामृताचा आणि 1 चमचा आपण पाण्याचा, असं करून आपण महादेवाच्या पिंडीवर ओम नमः शिवाय जप करायचा आहे. तर अशा पद्धतीने अभिषेक आपण करायचा आहे घरी. श्रावण महिना असो किंवा सोमवारचा दिवस असो, तर अशा पद्धतीने आपण महादेवाच्या पिंडीवर घरच्या घरी, तुमच्या जवळपास कुठे जर महादेवाचं मंदिर नसेल, शंकराचं मंदिर नसेल, तर तुम्ही असं घरच्या घरी शंकराच्या, महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करून तुम्ही ओम नमः शिवाय जप करायचा आहे. अगदी आपल्या मनातील इच्छा पूर्ण वगैरे होते, पुन्हा आपल्याला प्रसन्न वाटतं. तर अशा पद्धतीने मी पंचामृत आणि पाणी हे करून महादेवाच्या पिंडीवर घालून घेतलं आहे आणि ओम नमः शिवाय जप केला आहे. तर सगळं हे झाल्यानंतर मग आपल्याला एक स्वच्छ वस्त्राने आपल्याला महादेवाची पिंड पुसून जागेवर ठेवायची आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने ठेवायचं आहे. आणि उत्तरेकडे जे महादेवाच्या पिंडीचा जो भाग असतो तो आपल्याला उत्तरेकडे करून ठेवायचा आहे. आणि अन्नपूर्णा देवी हे आहे, तर ही पार्वतीचा अवतार आहे, त्यामुळे अन्नपूर्णा देवीच्या बाजूलाच आपल्याला महादेवाची पिंड ठेवायची आहे. आणि
तसेच अन्नपूर्णा देवीचं सुद्धा आपण जे वाटीमध्ये धान्य ठेवतो त्या धान्यामध्ये आपल्याला अन्नपूर्णा देवी ठेवायची आहे. वाटीमध्ये मग तुम्ही कुठलीही वाटी घेऊ शकता, स्टीलची, पितळाची किंवा तांब्याची, जी काही तुमच्याकडे असेल ती. त्या वाटीमध्ये कुठलंही धान्य तुम्ही घेऊ शकता, गहू, तांदूळ, बाजरी, आणि त्या धान्यामध्ये आपल्याला अन्नपूर्णा देवी ठेवायची आहे. तर अन्नपूर्णा देवी चं जे आपण धान्य आहे ते मंगळवार आणि शुक्रवारी बदलायचं आहे. आणि जे काही धान्य आहे ते तुम्ही दळणामध्ये, पिठामध्ये म्हणजे टाकू शकता, किंवा जर तांदूळ ठेवले असेल तर तुम्ही भातामध्ये ॲड करून तुम्ही भात शिजवून घरामध्ये प्रसाद म्हणून खाऊ शकता. तर आता महादेवाच्या पिंडीवर मी बेलाचं पान वाहून अक्षदा, पुन्हा भस्म लावायचं आहे महादेवाच्या पिंडीला, कारण महादेवाला भस्म खूप प्रिय आहे, त्यामुळे महादेवाच्या पिंडीला भस्म लावून घ्यायचं आहे. तर मी अशा पद्धतीने घरच्या घरी अभिषेक अशा पद्धतीने केलेला आहे. आणि आता इथे धूप वगैरे लावून घेते आहे. तर खूप छान प्रसन्न वाटतं, घरामध्ये आनंदी वातावरण राहतं, पॉझिटिव्ह वाईब्स येतात. आणि घरामध्ये अगदी असं सकाळी सकाळी बघा दिवा तेवत असला, अगरबत्ती असा धुपाचा सुगंध जर दरवळत असेल तर सगळ्यांना प्रसन्न वाटतं. घरामध्ये अगदी कोणी अतिथी गेस्ट जरी आले तरी असं प्रसन्न वाटतं. आणि जेवढं शक्य होईल तेवढं आपण केलं पाहिजे. तर मी इथे स्वामी सेवा, कालभैरवाष्टक वगैरे बोलत असते, तसेच आज शिवमहात्म्य वगैरे बोलते आहे आणि ओम नमः शिवाय वगैरे जप केला आहे. तर आज अशा पद्धतीने मी घरच्या घरी महादेवाच्या पिंडीवर अभिषेक केलेला आहे आणि खरंच खूप छान प्रसन्न वाटतं. तर असं मी माझी रोजची नित्यपूजा असते आणि जसं जमेल तसं मी करत असते. तर देव काही असं बोलत नाही की मला तुम्ही रोजचं पंचपक्वान किंवा काही वेगळं फुलं वगैरे रोजची वाहा किंवा काही, असं काही नाही आहे. परमेश्वर हा भक्तीचा भुकेला आहे. तुमच्याकडे काही नसेल तरी तुम्ही मनातून जर श्रद्धा ठेवली, अगदी मनातून नामस्मरण केलं तरी हा परमेश्वर तुमच्यासाठी कायम धावून येत असतो. आणि मला खरंच खूप सारे अनुभव आहेत. वेळोवेळी असं स्वामींनी मला खूप काही दिलेलं आहे आणि वेळोवेळी मला कोणाच्याही रूपात ते अगदी धावून येतात. त्यामुळे मी असं माझी नित्यपूजा ही मी करत असते. पंचमहायज्ञ जसे जमेल तसे मी करत असते. तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे पंचमहायज्ञ पण कसे करायचे. घरी आलेल्या अतिथीला चहा, कॉफी, पाणी देऊन त्याचा आत्मा शांत करायचा आहे. मुंग्यांना वगैरे साखर टाकायची. पुन्हा जर जवळ गाई वगैरे कुत्रा असेल तर तुम्ही असं भाकरी वगैरे नैवेद्य तुम्ही देऊ शकता. अशा पद्धतीने जसे जमेल तसे पंचमहायज्ञ आपल्याला करायचे आहे. लहान मुलांना चॉकलेट वगैरे देऊन. तर इथे तुम्ही बघू शकताय माझे देवपूजा झालेली आहे आणि खूप छान प्रसन्न वाटतं अशा पद्धतीने. तर हे बघा. तर पुन्हा एकदा सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण करो अशी मी स्वामी चरणी प्रार्थना करते. देवपूजा झाली, नंतर मुलांना चपाती वगैरे बनवून नाश्ता वगैरे देऊन त्यांचे टिफिन भरले आणि त्यानंतर आता मुलं खाली गेलेली आहेत. तर बस त्यांची इतक्यात येईल. तर आता वाजलेले आहे 11:30. तर तुम्ही बघू शकता. हे बघा, आता माझं सगळं आवरलेलं आहे आणि मी किचन आता क्लीन करत आहे. तर भांडी वगैरे वॉश करून घेतले. तर इथे जे टाईल्स वगैरे आहे, फोडणीचं वगैरे उडालेलं असतं तर ते पण मी क्लीन करून घेते. गॅस ओटा वगैरे स्वच्छ धुवून घेते. तर गॅस ओटा वगैरे आपण असं स्वच्छ धुवून घेतला ना तर चिकट वगैरे होत नाही आणि पाली झुरळ वगैरे येत नाही. तर नेहमी आपल्याला जसं जमेल तसं आपण स्वच्छ ठेवायचं आहे, ठेवण्याचा प्रयत्न करायचा. तर जेवण बनवताना सुद्धा बघा, बऱ्याच लेडीजला सवय असते की आपण भाजी हलवतो आणि उलातणी असो किंवा चमचा असो आपण गॅसवर वगैरे ठेवतो. तर मग ते भाजीचे वगैरे डाग पडतात आणि आपल्याला डबल कामं होतात. त्यामुळे मग असं प्लेटमध्ये वगैरे जर आपण चमचा, उलातणी वगैरे ठेवली तर मग ती प्लेट आपण जेवायलाही घेऊ शकतो किंवा मग गॅस वगैरे जास्त खराब होत नाही. तर अशा पद्धतीने हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत. तर हे जेवण बनवताना जेव्हा आपण किचनमध्ये वावरतो तर ह्या जर छोट्या छोट्या गोष्टी केल्या तर जास्तीची कामं आपल्याला पडत नाही. तर हात पुसायला फडका वगैरे किंवा गॅस ओटा वगैरे किचनवर
गॅस पुसायला आपण एखादे वेगळे असे फडका कॉटनचा ठेवला तर मग आपण ते फडका वगैरे धुवायला घेऊ शकतो आणि गॅस पण जास्त आपल्याला रोजचा असा क्लीन करायला लागत नाही, फारसा असा म्हणजे एखाद्या दिवशी नाही केला तरी चालून जातं. तर असं आहे. तर मी अशा पद्धतीने मग माझी रोजची सगळी कामं आवरून झाल्यानंतर माझं किचन वाटा वगैरे सगळं स्वच्छ करून ठेवते आणि अगदी तुम्ही बघू शकता की घरामध्ये भरपूर सारा प्रकाश, हवा येते. सतत माझी किचनची विंडो पण ओपन असते, म्हणजे जी खेळती हवा घरामध्ये असली ना की असं प्रसन्न वाटतं आणि फ्रेश वाटतं आपल्याला. तर आता मी इथे किचन ओटा वगैरे धुवून स्वच्छ क्लीन करून घेते आणि मग मी बोलते तुमच्याशी नंतर. कामं आवरल्यानंतर रील्स बनवल्या 2 ते 3. त्यानंतर मग दळण वगैरे केलं आणि चक्कीतनं दळण वगैरे पण दळून घेतलं. चक्की साफ करून ठेवली. तर त्यालाच मला 2 ते 3 तास गेलेले आहेत. तर आता वाजलेले आहेत संध्याकाळचे 7 आणि मुलं वगैरे येऊन त्यानंतर त्यांना दूध वगैरे गरम करून दिलं. सरांनी मी चहा वगैरे घेतला आणि आता सर त्यांचं काम करतायत. मुलं पण होमवर्क वगैरे करून घेत आहेत आणि आता इथे मी डाळ भात वगैरे करणार आहे. तर मग आता डाळीला फोडणी वगैरे प्रिपरेशन करून घेतली. डाळीला फोडणी देते आहे. कुकर वगैरे झालेला आहे. डाळीला फोडणी दिलेली आहे. तेलामध्ये कढीपत्ता, मिरची हिरवी कट करून, थोडासा हिंग, लसूण अर्धा कापून आणि त्यानंतर टोमॅटो बारीक चिरून असं परतून घेतलेलं आहे. त्यामध्ये मुगाची डाळ आता कुकरला लावून घेतली आणि त्यामध्ये फोडणी देत आहे. तर आता इकडे डाळ झाली की मग गवारीची भाजी सकाळची शिल्लक आहे तर ती तव्यावर परतणार आणि चपाती केली की मग रात्रीचं जेवण फार कमी असल्यामुळे अगदी अर्ध्या तासामध्ये होऊन जातं. तर अशा पद्धतीने आहे. तर दिवसभराचं माझं असं रुटीन असतं आणि खूप सारं हेक्टिक रुटीन झालेलं आहे. भरपूर स्वतःला असं बिझी करून घेतलेलं आहे. त्यामुळे थोडा पण वेळ देखील भेटत नाही आणि काही जो वेळ मिळेल त्या वेळामध्ये मग राहिलेली कामं मी अशी करत असते. तर असं आहे माझं दिवसभराचं रुटीन. तर कुठलीही मेड नाही, कोणाची हेल्प नाही, बॅकिंग नाही. मी एकटी जुळ्या मुलांना बघून कशा पद्धतीने काम करते हे मी तुमच्यासोबत आज शेअर केलेलं आहे. आणि तसेच मुलांचा स्टडी वगैरे घ्यायचा असतो. पुन्हा त्यांचं वेळच्या वेळेवर नाश्ता, जेवण, युनिफॉर्म वगैरे सगळं काही बघायचं असतं. त्यामुळे सगळी कामं मी टोटली एकटी करते. तर अशा पद्धतीने माझं दिवसभराचं रुटीन आहे. तर आता इथे सकाळची भाजी शिल्लक होती आणि विचार केला की मग फक्त डाळ भात आणि थोडेसे पापड वगैरे तळावेत आणि चपाती. तर असं आजचं जेवणामध्ये मेनू आहे. आणि मुलंही असं काही नाही अन्नाची अशी आवड निवड करत नाही. जे काही आई बनवेल ते अगदी आवडीने खातात. तर त्यांचं आता होमवर्क वगैरे चाललेलं आहे. मी पापड वगैरे तळून घेतले की मग आम्ही जेवायला बसणार. तर रात्रीचं जेवण पण आमचं लवकर असतं. अगदी 8:30च्या दरम्यान आम्ही जेवण करत असतो.
म्हणजे कसं होतं की खाल्लेलं अन्न डायजेस्ट होतं. तर फिट राहण्यामागचं ह्या गोष्टी मला सगळ्या मी बघूनच करते. आणि त्यामुळे व्यायाम, आहार, परत वेळच्या वेळेवर घ्यायचा, अगदी घरात बनवलेलंच खायचं. शक्यतो बाहेरचं मी अवॉइड करते. त्यामुळे मग असं आपल्याला स्वतःला फिट ठेवण्यासाठी आपण ह्या गोष्टी सुद्धा बघितल्या पाहिजे. तर अशा पद्धतीने आहे. आणि आजचं माझं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर केलं. तर कसा वाटला व्हिडिओ हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा, म्हणजे माझ्या व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील. तर आता जेवण वगैरे झालं आणि खूप छान असं झालेलं जेवण. मुलं बोलत होती, अगदी भाजी वगैरे तव्यावर परतलेली, त्यामुळे खूप टेस्टी लागली. तर आता इथे जे मी इव्हिनिंगला जी भांडी वगैरे क्लीन केली होती, मुलांचे टिफिन, चहाची भांडी वगैरे, ती सगळी रॅकमधली लावून घेतली. आणि आता पुन्हा जेवणाची भांडी, म्हणजे असं स्टेप बाय स्टेप माझं नॉनस्टॉप रुटीन असतं दिवसभरामध्ये बघा. तर थोड्या वेळ देखील सुद्धा पडायला पण वेळ भेटत नाही. पडायला वेळ असतो, परंतु मी अगदी असं स्वतःला बिझी करून घेतलेलं आहे. आणि कामामध्येच माझा पूर्ण दिवस बिझी जातो, अगदी उभं राहून. आणि घर मोठं असल्यामुळे घरामध्ये इकडनं तिकडे, तिकडनं इकडे, बेडरूम ते हॉल, हॉल ते किचन, असं माझं दिवसभरासारखी चाल होते. त्यामुळे वॉकचीही मला गरज पडत नाही, असं आहे. तर आता इथे जेवणाची भांडी वगैरे क्लीन करून घेते. कारण काय होतं की रात्रीची जर भांडी वॉश करून ठेवली तर सकाळची धावपळ पण होत नाही. सकाळचं फ्रेश वाटतं, उठल्या उठल्या किचन स्वच्छ असलं की आपल्याला काम करायला सुद्धा उत्साह येतो. तर असं ही छोट्या गोष्टी आहेत, ह्या आपण जर व्यवस्थित असं स्टेप बाय स्टेप घड्याळाच्या काट्यावर केल्या तर अगदी आपली दिवसभरातील सगळी कामं होतात. आपण फिट राहतो, घरामध्ये आनंदी प्रसन्न असं वातावरण राहतं. आणि अगदी पॉझिटिव्ह वाईब्स येतात घरामध्ये. तर असं हे दिवसभराचं माझं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. आणि ह्या गोष्टी मी अगदी टाईम टू टाईम करते. त्यामुळे मी असं स्वतःला फिट ठेवलेलं आहे. आणि घरालाही देखील स्वच्छ, टापटीप असं सुंदर असं घर बनवलेलं आहे. त्यामुळे ह्या गोष्टी मी फॉलो केल्यात, तर तुम्हीही फॉलो करा आणि स्वतःही फिट राहा, आनंदी राहा, घरालाही देखील आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा. तर भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त खा, मस्त राहा. बाय बाय.